व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच कोकणी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळींनो, तुमच्या कोकणी खानावळीत तुमचं स्वागत असा। तर आज आपण बनवतोय कोकणातील फेमस कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळामध्ये ताकाची कढी। ही ताकाची कढी तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खायला एकदम मस्त। तुम्ही अशी ताकाची कढी केव्हा केली आहे का? नसेल केली असेल तर नक्की करून बघा। ही अगदी मालवणी पद्धतीने मी बनवलेली आहे ताकाची कढी, तुम्हाला नक्कीच आवडेल। पुढे कोणती कोकणी रेसिपीज बघायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला रेसिपीला सुरुवात करूया। हे दही पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये फिरून घेते। ही थोडं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं, एकदम घालायचं नाही। हे बघा, आता हे दही मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। हे बघा, पहिल्यांदा 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या, कढीपत्ता पण बारीक चिरून घ्यायचा, हे कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आणि हे लसूण आहे ना ते बारीक किसून घ्यायची। गॅस पेटवायचा आणि गॅसवरती टोप ठेवायचा। टोपामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल तापलं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की नंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या। मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे। नंतर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा। ही किसून घेतलेली लसूण घालायची। लसूण व्यवस्थित लालसर झाली पाहिजे। आता ही लसूण आपली भाजलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता हळद घालायची। आणि हे मिक्सरला फिरून घेतलेलं आता आपण हे त्याच्यामध्ये ताक घालायचं। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि ही कोथिंबीर घालायची चिरलेली, बारीक चिरलेली। आणि उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर ती कढी फुटते। म्हणून उकळी यायच्या आधी गॅस बंद करायचा। आपण असं बोट हे करून बघायचं, जरासं असं गरम वाटलं की गॅस बंद करायचा। उकळी आली तर पूर्ण कढी फुटली जाईल। तर आता ही आपली ताकाची कढी तयार आहे। तर तुम्ही अशी नक्की करून बघा। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ताकाच्या कढीची। तर मी आता गॅस बंद करते।